नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीजवळ आलेला असतो. भूमी त्याच्याकडे पाहत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, शेवटी तुला हवं तेच तू केलंस ना. माझं अजिबात ऐकलं नाहीस तू. गेले 4 ते 5 दिवस मी तुझ्याशिवाय कसे काढले असतील ना, ते माझे मला माहीत आहे. ते तुला अजिबात कळणार नाही. असं म्हटल्यावर भूमी आता उठण्याचा प्रयत्न करते आणि आकाश तिला जवळ मिठीत घेतो आणि हे सगळं मानसी बघत असते. नंतर आकाश हळूच भूमीला मागे करतो आणि टेकून बसायला सांगतो. नंतर मग आकाश म्हणतो, भूमी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. नंतर आकाश भूमीला दाखवतो तर तो मोगऱ्याचा गजरा असतो आणि भूमी त्याचा सुगंध घेत असते आणि तो सुगंध घेतल्यानंतर भूमीला फारच प्रसन्न वाटतं. आकाश म्हणतो, भूमी हा मोगऱ्याचा गजरा आहे ना, कुठूनही तुझीच आठवण देतो आणि मला तू जवळ असलीस ना की आसपास असंच वाटतं की मोगऱ्याचा सुगंधच माझ्या आजूबाजूला दरवळत आहे. हे म्हटल्यावर आता भूमी हसायला लागते आणि आकाशकडे बघत असते. आकाश म्हणतो की अशीच हसत राहा कायम. मला कायम असंच तुला आनंदी पाहायचं आहे. त्यानंतर आता इथे आकाश हा भूमीकडे बघत असताना भूमी जरा काहीतरी खुणवून दाखवत असते. तिला काहीतरी बोलायचं असतं. आता मानसी आकाशला म्हणते की आकाश भाऊजी, भूमिताईला शुद्धीवर आल्यापासून काहीतरी बोलायचं आहे. आता जर तुम्ही आला आहात तर तुम्हीच बघा तिला काय बोलायचं ते. ती अगदी जीवाच्या आकांताने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, बघतो मी काय बोलायचं आहे तिला ते. नंतर भूमी इथे मोगऱ्याचा सुगंध घेत असते आणि म्हणते की आकाश मला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग आता आकाश हा मानसीला म्हणतो की डॉक्टर काय बोलले आहे. मानसी म्हणते की आकाश भाऊजी, डॉक्टरांनी सांगितले की ताईची तब्येत अगदी ठीक आहे. ती उद्यापर्यंत डिस्चार्ज घेऊ शकते. मी विचार करते की आत्या इथे नाही तोपर्यंत मी यांना सांगून घेते. तेवढ्यातच आता तिथे रागिनी पोचते आणि रागिनी म्हणते की काय ग, कशी आहेस तू भूमी. आणि त्याच वेळेला रागिनीला समोर पाहून भूमी गप्प बसते. ती पुढे काहीच बोलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणत असते की अथर्व, अभिजित, अरे सगळे कामं व्यवस्थित करा. गणपती बाप्पाची आरास अगदी मस्त दणक्यात झाली पाहिजे. काय आहे ना की आपल्याला बाप्पाने यावेळेला आशीर्वाद दिलेला आहे. बाप्पाने त्याचा शब्द पाळला. बाप्पाने आपल्या भूमीला गणपतीच्या आगमनाच्या आधीच अगदी ठणठणीत केली. मरणाच्या दारातून भूमीला त्याने परत आणलं. म्हणूनच बाप्पाची सगळी छान तयारी झाली पाहिजे. तेव्हा मग अथर्व म्हणतो की काळजी करू नकोस आजी, सगळं व्यवस्थित होईल. तर इथे अभिजित मनातच म्हणत असतो की काय चाललंय हे. खरं तर या वेळेला मला आईबरोबर हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं, पण मला इथे गणपतीच्या कामात अडकून पडायला झालंय. खरंच काय करू काही कळत नाही. तेव्हा मग आता आजी म्हणते की बरं ऐकलत का, चला मुलांनो पटापट कामाला लागा. आणि तितक्यातच पौर्णिमा येते आणि म्हणते की आई ग आई, माझी कंबर ना अगदी दुखतीये. खरंच कंबर मोडल्यासारखी झाली. इतकी कामं मी केलेत ना, खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं हे बघ पौर्णिमा, ही लिस्ट आहे ना, एवढी कामं करायची आहेत. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की नाही आजी प्लीज, मला तुम्ही काहीही सांगू नका. मला काहीही काम करता येणार नाही. माझी कंबर खरंच खूप दुखत आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की काही नाही, मी काय करणार होते, तर सोन्याच्या दुकानामधून सराफाला लक्ष्मीहार आणायला सांगणार होते. पौर्णिमा म्हणते की लक्ष्मीहार कसा काय, म्हणजे आपण गणपतीला लक्ष्मीहार कसा घालणार. तेव्हा ती म्हणते की अगं गणपतीला नाहीच मुळी. कसं आहे ना, गुरुजींनी मला सांगितलं होतं यावर्षी जो कोणी गणपतीची जी काही सेवा असेल ना ती व्यवस्थित करेल ना, आणि जो कोणी गणपतीला व्यवस्थित मदत करेल त्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून लक्ष्मीहार द्यायचा होता. आणि तसंच मी ठरवलं होतं की जर तू सेवा करशील तर तुला लक्ष्मीहार देऊ. पण जाऊ दे, कशाला, तुला तर सेवा नाही करायला आवडत ना, आणि तशीही तुझी कंबर वगैरे दुखते, मग राहूच देत. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नको नको आजी, असं करू नका. मला तुम्ही अशी सेवा करायला सांगताय ना तर मी तयार आहे. तर इथे अथर्व हे बघून हसायला लागतो आणि नंतर पौर्णिमा ही आतमध्ये जाते आणि म्हणते की काय काय आहे बरं लिस्ट. ही बघा, ही आहेत चांदीची भांडी. असं म्हणून ती चांदीची भांडी ठेवते आणि मग अथर्वला म्हणते की अथर्व काय हवंय. तेव्हा तो म्हणतो की वॉटर कलर आतमध्येच राहिले. पौर्णिमा म्हणते की अहो तुम्ही कशाला उठताय, थांबा थांबा, मी जाऊन आणते, मी आहे ना. असं म्हणून ती वर निघून जाते आणि नंतर सगळेजण तिच्याकडे हसत असतात. आजीने अशा प्रकारची युक्ती चालवल्यामुळे पौर्णिमाचे हात पटापट चालत असतात. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की आत्या आता भूमीजवळ आलेली असते आणि म्हणत असते की भूमी, तुला बाळा बरं वाटतंय का, आता सगळं ठीक आहे ना तुझं. आणि त्याच वेळेला मग आता भूमी अशी खुणावून हो असं म्हणत असते. नंतर डॉक्टर येते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काय आहे ना मॅडमची प्रकृती अगदी स्टेबल आहे. तुम्ही उद्या सकाळपर्यंत त्यांचा डिस्चार्ज घेऊ शकता. तेव्हा मग रागिनी म्हणते की बरं झालं,
आकाश उद्याच हिला डिस्चार्ज मिळू दे, म्हणजे कसं आहे ना, गणपतीला आमच्या घरातली सून आमच्याजवळ असेल हेच आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. आणि सणाच्या दिवशी जर भूमी घरात असली तर खरंच खूप बरं वाटणार आहे. पण मात्र इथे भूमी रागिणीला खूपच घाबरत असते आणि तिला पुढचे डायपेट्स काय असतील याची खूप भीती वाटत असते. नंतर रागिणी म्हणते की हे बघ भूमी बाळा, तू लवकरात लवकर बरी हो, आणि हे ना असलं काही लिहायचं वगैरे आत्ता बघू नकोस. काय ना सारखं सारखं लिहिण्याचं बघतेस, तुला बोलायला तर जमणारच आहे ना, मग जेव्हा तुला बोलता येईल ना तेव्हा आपण बघूया काय करायचं ते. सध्या तरी तू आता सध्या कशाच्या भानगडीत पडू नको. आणि हो, मी जे काही सांगते ते ऐक. आता तुला आराम करायचा आहे. घरी गेल्यावर तू फक्त रेस्ट कर. काही बोलायचं, कोणाशी बोलायच्या भानगडीत पडायचं नाही. आपला आराम करून घ्यायचा, असं मुद्दामच रागिणी तिला बोलून दाखवत असते. आणि भूमी ही आकाशकडे बघत असते. त्याच वेळेला आता इथे डॉक्टर म्हणतात की यांच्या काही सिटी स्कॅन आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत. आणि मग डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणेच रागिणी म्हणते की चला भूमीला घेऊन जा. आणि भूमीला डॉक्टर तिथे सिटी स्कॅनसाठी घेऊन गेलेले असतात. नंतर आता आकाश हा भूमीची चादर वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवत असतो आणि रागिणी मात्र घाबरलेली असते. त्याच वेळेला आता भूमी काय म्हणत आहे हे सगळं बघण्यासाठी आकाश ते नोटपॅड बघतो. तर आकाश आत्या असं लिहिलेलं असतं. आणि मग रागिणी म्हणते की जास्त वेळ आकाशला हिच्याजवळ ठेवणं हे रिस्की आहे. ही पटकन काहीतरी बोलली तर माझाच गेम प्लॅन काहीतरी होईल. त्यापेक्षा मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण करून आकाशला हिने काहीही सत्य सांगता कामा नये. तर इथे रागिणीचा फोटो जो असतो तो सुगंधा बघत असते. आणि सुगंधाला एक माणूस फोटो दाखवतो आणि म्हणतो की बघा, हीच आहे आपल्या तांडेल बाईला मारणारी बाई. मग आता सुगंधा म्हणजेच तांडेलची बायको ही तो रागारागाने अगदी फोटो बघत असते आणि म्हणते, हीच ती बाई आहे ना जिने माझ्या नवऱ्याला मारलं, पण या बाईला मी सोडणार नाही. ही रागिणी पटवर्धन आहे ना, हिचं मी बरोबर काय ते करणार. हिला काय वाटतं मी हिला सोडून देणार नाही. ही जी वाट लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि माझ्या नवऱ्याला मारल्याचं हिला पश्चाताप हा भोगावा लागेलच. म्हणूनच या बाईला जे काही भोगायचं आहे ते मी भोगायला लावणार. आणि या बाईचं सत्य तिने त्या मुलीला सांगितलं की नाही मला नाही माहिती, पण हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार, असा विडा तिने उचललेला असतो. नंतर मानसी आणि आकाश बसलेले असताना तिथे मानसी म्हणत असते की भाऊजी, बरेच दिवस झाले ना शुद्धीवर आल्यापासून ताईला ना काहीतरी सांगायचं आहे, पण ते आपल्यापर्यंत सांगू शकत नाही, तिला बोलता येत नसल्यामुळे. तेव्हा आकाश म्हणतो की बघूया नेमकं काय सांगायचं असेल ते. तर मग आकाश तिथे बघत असतो आणि रागिणी बाहेर असते. रागिणी विचार करत असते की आता ही भूमी आतमध्ये सिटी स्कॅनमध्ये आहे, तोपर्यंत तरी काहीतरी आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे. तेवढ्यातच आता रागिणी जाऊन बाजूला उभी राहते. त्याच वेळेला रागिणीला फोन येतो आणि अभिजित सांगतो की आई अगं तो बबन आला आहे आणि त्याला पैसे द्यायचे आहेत, नाहीतर तो खूप चिडला आहे, अंडरग्राऊंड जायचं आहे त्याला. तेव्हा मग लगेच ती म्हणते की अरे तू दे ना पैसे, मी ते हॉस्पिटलमधून कशी काय हलू. तेव्हा मग तो म्हणतो की आई अगं या आजीने मला या गणपतीच्या कामात खूप अडकवलं आहे. सध्या मी सराफाचे दागिने आणायचे या कारणाने बाहेर पडलो, पण परत तिने मला बोलावलं आहे मधूनच, म्हणूनच मला जावं लागते, तू प्लीज जा. तेव्हा मग रागिणी म्हणते की ठीक आहे ठेव फोन, सगळीच कामं आईनेच करायची आहेत ना. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो अगं आई, तो तिथे हॉस्पिटलच्या बाहेरच आलाय, उगेच तो तिथे आला तर मोठा प्रॉब्लेम व्हायचा. तसंही आकाशने त्याच्या विरोधात कंप्लेंट केली आहे म्हणून तो अडचणीत आहे. तेव्हा रागिणी म्हणते की ठीक आहे ठीक आहे ठेव फोन, बघते मी काय करायचं ते. असं म्हणून आता रागिणी फोन ठेवते आणि विचार करते की भूमीला अजून यायला किती वेळ असेल. ती सिस्टरला विचारते की भूमी महाजन यांच्या टेस्टला अजून किती वेळ लागेल. तरी साधारणतः 15-20 मिनटं लागतील असं ती बाई सांगते. तेव्हा मग रागिणी म्हणते की तोपर्यंत या बबन्याला पैसे देऊन मी वर येते. आणि रागिणी पैसे द्यायला निघून जाते. त्याच वेळेला भूमीची टेस्ट झालेली असते आणि भूमी बाहेर येते आणि आकाश आणि मानसी तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता भूमीला आतमध्ये वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. आकाश भूमीला म्हणत असतो की ऑल ओके ना. तेव्हा भूमी त्याला डोळ्याने खुणमनीस सगळं ठीक आहे असं सांगत असते. त्यानंतर आता आकाश हा भूमीकडे हसत बघत असतो आणि भूमी ही त्याला म्हणत असते की आकाश आकाश काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, खरंच तू किती त्रास करून घेतेस, किती दिवस तुला काहीतरी बोलायचं आहे, पण सध्या तरी. आणि मग आता भूमी ही आकाशला पुन्हा वही मागते आणि त्या वहीमध्ये आता ती बोट ब्लास्ट असं लिहिते. तेव्हा आकाश म्हणतो की बोट ब्लास्ट, आणि रागिणी तिथपर्यंत आलेली असते. रागिणी म्हणते की हे दोघं जण कुठे गेलं, याचा अर्थ भूमीची टेस्ट वगैरे झाली की काय, आणि हे लोक आतमध्ये आहेत की काय. तसं त्या रूममधून भूमी आतमध्ये असते. आकाश आणि मानसी बाहेर पडतात आणि रागिणीकडे ते रागाने बघत असतात. त्याच वेळेला रागिणी खूपच घाबरते. रागिणी म्हणते की काय झालं आकाश, भूमी काय बोलत होती का.
तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, आणि त्याच्यावर बोट ब्लास्ट असं लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर आता आकाशला सगळं काही आठवू लागतं. आकाश हा भूमी झोपलेली असताना तिला म्हणत असतो की भूमी काय झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला काहीतरी तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. मग आकाश ते महत्त्वाचं सांगत असताना भूमीला चक्कर यायला लागते आणि त्याच वेळेला तिला त्रास व्हायला लागतो. डॉक्टर येते आणि तिला चेक करून म्हणते की काळजी करू नका, काय ना यांचे टेस्ट झाल्यात, त्या दरम्यान त्यांना काही औषधं दिली, त्याचा हा परिणाम असू शकतो आणि म्हणूनच त्यांना झोप लागेल. उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीवर येतील, तुम्ही काळजी करू नका. आता त्या झोपलेल्या आहेत आणि त्यांना आता आराम मिळेल इतकंच लक्षात ठेवा. आणि उद्या की त्यांच्या सगळ्या टेस्ट व्यवस्थित आल्या की मग आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो, असं डॉक्टर सांगते. आणि आकाश मात्र आता भूमीला बघून खूपच घाबरलेला असतो. आणि तितक्यातच तिथे मानसी म्हणते की भाऊजी, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि सिस्टर ही भूमीला एक औषध देऊन तिथून निघून जाते. नंतर आकाश विचार करतो की भूमीचं काय असेल, भूमीला नेमकं मला काय सांगायचं असेल, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागलेला असतो. नंतर मानसी म्हणते की भाऊजी, ताईने बोट ब्लास्ट लिहिलंय, याचा अर्थ ताईला बोट ब्लास्टबद्दल काहीतरी सांगायचं असणार. नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी तिच्या मनाला खाते आणि तिला काहीतरी समजलं आहे, म्हणूनच ती बोट ब्लास्टबद्दल बोलत आहे. असं म्हटल्यावर आता इथे रागिनी घाबरते आणि रागिनी विचार करते की नेमकं या बाईला आकाशला सगळं सांगून टाकायचं होतं आणि बरं झालं तेवढ्यातच तिची शुद्ध हरपली, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. आता भूमीने माझ्याबद्दल सगळं काही लिहून टाकलं असतं आणि माझी वाट लागली असती. एवढ्यातच या बाईची शुद्ध हरपली म्हणून मला देवाने साथ दिली, असं रागिनी मनातल्या मनातच बोलत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आकाश हा गणपती आला म्हणून खूप खुश असतो. तेवढ्यात आजी येते आणि म्हणते की अनिष्ट टळलं, आपली भूमी पहिल्यासारखी बोलायला लागली. आता इथे भूमी ही गाडीने घरी येत असते आणि तिने ठरवलेलं असतं की काहीही करून आजच्याच दिवशी मला रागिनी आत्याचा पर्दाफाश करायचा आहे. काहीही करून रागिनी आत्याचं खरं रूप हे सगळ्यांसमोर मी आणणारच, असं भूमी ठरवते. तर इथे आकाश मात्र रागिनीची पूजा करत असतो. तो म्हणतो की आजपासून तू माझी आत्या नाहीस, तर आजपासून तू माझी आई आहेस आणि आजपासून मी तुला आई म्हणतो आणि म्हणूनच आज मी तुझी पूजा करतो, असं म्हणून रागिनीला तो ओवाळत असतो. आणि त्याच वेळेला भूमी हे बघते आणि आकाश म्हणतो की भूमी, आजपासून आपली आत्या म्हणजे आपली आई. हे ऐकल्यानंतर भूमीला भीती वाटते. आता या सगळ्यातच भूमी आकाशला सगळं सत्य कसं सांगेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.